महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत मुख्यमंत्री पदावरून जोरदार ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भंडाऱ्याचे शिंदे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी थेट आणि अत्यंत आक्रमक विधान करत एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. भोंडेकर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी महायुतीतील अंतर्गत धुसफूसही चव्हाट्यावर आणली आहे. आम्ही आधी एकटे भांडत होतो, अनेक नेते मॅनेज झाले होते, पण आता 2 नाही तर आम्ही 11 झालो आहोत, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर आणि अंतर्गत राजकीय समीकरणांवर निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय. देवगिरी निवासस्थान येथे झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. अमरसिंग पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते, मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळलंय. भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलंय. समृद्धी महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झालाय. मेहकरजवळ खासगी प्रवासी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 11 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. अपघात इतका भीषण होता की खासगी बसचा चेंदामेंदा झाला आणि अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडलेत. जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मेहकर तालुक्यातील पिंपरीमाळी गावाजवळ आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय. पुण्याहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची लक्झरी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघातातील गंभीर जखमी झालेल्या 11 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राज्यात सरकार कोणाचंही असो, ते आपले असो की परके, आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, कारण शिवसेनेचा DNA हा आंदोलनाचा आहे, असा आक्रमक इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. शिवसेना प्रहार कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. नेते आश्वासन देऊन पाठ दाखवणार असतील तर पाठीवर दणका कसा द्यायचा हे आम्हाला ठाऊक असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे असतानाही आज विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागतीये ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असं म्हणत विदर्भातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलंय. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला, पण त्यानंतर त्याचा प्रवास मात्र रखडलाय. मान्सून अरबी समुद्रातून अद्याप पुढे सरकलेला नाहीये. 15 जून नंतर मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज वर्तवला जातोय. 2 दिवसापासून मान्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल जैसे थे अशीच आहे. मान्सूनचा प्रवास रखडला असला तरी राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. कोकणात आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होतीये. आता या विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तपासण्यात आलं. त्यावरून याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. आगामी वर्षातील उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील बड्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जातीये. देशात नीट परीक्षेचा मुद्दा गाजत आहे. नीट पेपर फुटीवरून शनिवारी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आंदोलन केलं. या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर जम्मू काश्मीरमधून आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला. जम्मू काश्मीरमध्ये MSc नर्सिंगची परीक्षा सुरू होण्याआधी काही मिनिटांपूर्वीच रद्द करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेत चुका झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलंय. MSc नर्सिंग हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे. हा कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. जम्मू काश्मीरमध्ये ही परीक्षा जम्मू आणि काश्मीर व्यावसायिक प्रवेश परीक्षा मंडळाकडून घेतली जाते. त्याच मंडळाने ही परीक्षा आयोजित केली होती, मात्र ही परीक्षा अचानक रद्द करण्यात आली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे, कारण इराणच्या गोठवलेल्या संपत्तीचा वापर कुवेत आणि इतर आखाती देशात युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी वापरण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे. इराणकडून कुवेत आणि बहरीनवर ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आल्याने अमेरिकेकडून यावर गांभीर्याने विचार केला जातोय. रॉयटर्सच्या वृत्तानुसार अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एका विशेष टीमला इराणकडून आखाती देशात हल्ले झाल्याने जे नुकसान झालंय त्याचा अभ्यास करण्यास सांगितलंय. या टीमकडून आखाती देशातील नुकसानाची भरपाई करण्यासाठी इराणच्या संसाधनाचा वापर करण्याबाबत अभ्यास केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आखातात संपत्तीचा संघर्ष सुरू होणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने T20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधार पदावरून हटवलंय. सूर्यकुमार यादवला T20 संघातूनही वगळण्यात आलंय. त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. कर्णधार पदावरून सूर्यकुमार यादवला हटवण्यात आल्यानंतर त्याने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. सूर्यकुमार यादवच्या निवृत्तीची घोषणा करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टमुळे चाहते भावुक झालेत आणि त्यांनी सूर्याचे आभार मानण्यास सुरुवात केली. मात्र थोड्याच वेळात या पोस्ट मागील सत्य समोर आलंय. ती पोस्ट सूर्यकुमारच्या अधिकृत अकाउंटवरून नाही तर एका फेक अकाउंटवरून करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास ओढलाय. सध्या स्वामी भक्तांची गर्दी थिएटरमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या रविवारी देखील देऊळबंद 2 चित्रपटाला हाऊसफुल गर्दी पाहायला मिळाली. आज चित्रपट रिलीज होऊन 18 दिवस पूर्ण झाले तरीही सिनेमा पाहायला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. 18व्या दिवशी प्रवीण तरडेंच्या देऊळबंद 2 चित्रपटाने 1149 शोमधून 3.15 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 70.28 कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई 59.75 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपटाने तिसऱ्या रविवारी देखील बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट अशीच कमाई करत राहिला तर लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळबंद 2 चित्रपट 21 मेला रिलीज झाला. तेव्हापासून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होतीये.